नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 15 एरिया या चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट एरिया ऑफ सर्कल यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 15.6 ला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सर्कल किंवा फॉर्म्युला फॉर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल या दोन बाबी ज्या आहेत त्या आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत की जर आपल्याकडे एक सर्कल असेल, सपोज दिस इज अ सर्कल विथ सेंटर O and OP is the radius of this circle which is denoted by small r. म्हणजे O केंद्र असलेल्या वर्तुळाची OP ही जर त्रिज्या असेल आणि ती त्रिज्या जर आपण r या अक्षराने दर्शवली असेल तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला दोन फॉर्म्युले किंवा दोन सूत्र आपल्याला अभ्यासायचे. तो म्हणजे फर्स्ट फॉर्म्युला इज फॉर्म्युला फॉर सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. Circumference of a circle can be find out by using formula 2 pi r. That means formula for circumference of circle is equal to 2 pi r. Similarly, formula for area of a circle is equal to pi r square. या दोन फॉर्म्युलांचे डेरिव्हेशन जे आहे ते नेमके कसे तयार झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये जी एक ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी जरी पाहणार नसलो तर देखील हे फॉर्म्युले आपल्याला प्रॅक्टिस सेट 15.6 मधील एक्झाम्पल सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. म्हणून हे फॉर्म्युले आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. फर्स्ट फॉर्म्युला इज सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 2 पाय r अँड सेकंड फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय r स्क्वेअर. या दोन सूत्रांच्या मदतीने आपण प्रॅक्टिस सेट 15.6 मधील एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 15.6 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे रेडियाई ऑफ सम सर्कल्स आर गिवन बिलो फाइंड देअर एरियाज. म्हणजे काही वर्तुळांच्या त्रिज्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्यावरून त्या वर्तुळांची क्षेत्रफळ आपल्याला शोधायची आहेत. फर्स्ट 28 सेंटीमीटर. दॅट मीन्स दिस इज द रेडियस ऑफ अ सर्कल. दॅट मीन्स गिवन इज r इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. म्हणजे त्रिज्या जी आहे ती त्रिज्या आपल्याला 28 सेंटीमीटर, जी आपण r या स्मॉल लेटरने दर्शवलेली आहे ती 28 सेंटीमीटर आहे. मग 28 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं आपल्याला क्षेत्रफळ शोधायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ पाय म्हणजे पायची जी किंमत आहे ती एकतर 3.14 म्हणजे 3.14 किंवा 22/7 म्हणजे 22/7 यापैकी एक घ्यायची असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवा की जर समजा आपली दिलेली त्रिज्या आहे ती त्रिज्या 7च्या पटीमध्ये असेल तर पायची किंमत 22/7 घेतल्यास आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करणं सोपं जातं. आता r हे आपले 28 आहे जी 7च्या पटीमध्ये आहे, म्हणून आपण पायची किंमत ही 22/7 घेणार आहोत. दॅट मीन्स एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 इंटू रेडियस इज 28 अँड इट्स स्क्वेअर 28 स्क्वेअर. 28 square can be written as 28 into 28. That means area of circle is equal to 22/7 into 28 into 28. या 7 ने जेव्हा आपण 28 ला डिवाइड करू त्यावेळेस आन्सर मिळणार आहे 4. 7 1 7 7 चौक 28 आणि इथे 4 जे क्वोशंट येणार आहे, भागाकार येणार आहे, 4 गुणिले जर आपण 22 केलं तर ते 88 मिळते. म्हणजे 88 गुणिले हे 28 शिल्लक राहतील. दॅट मीन्स एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 88 इंटू 28. या दोघांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला, गुणाकार केला तर आपल्याला एरिया ऑफ अ सर्कल मिळणार आहे 2464 स्क्वेअर सेंटीमीटर. दॅट मीन्स त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे ते आहे 2464 चौरस सेंटीमीटर. सेम एक्झाम्पल आपण पुढचं पाहणार आहोत. सेकंड, इफ रेडियस इज 10.5 सेंटीमीटर. हे सुद्धा 10.5 जे आहे ते 7च्या मल्टिपल आहे, 7च्या पटीमध्ये आहे, 7च्या दीड पट आहे. म्हणून या ठिकाणी आपण पायची व्हॅल्यू घेताना पुन्हा 22/7 घेणार आहोत. फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ पाय अँड आर इन दिस इक्वेशन. वी गेट एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 22/7 इंटू रेडियस इज 10.5 अँड इट्स स्क्वेअर 10.5 स्क्वेअर. 10.5 स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज 10.5 इंटू 10.5. दॅट मीन्स एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू 22/7 इंटू 10.5 इंटू 10.5. जेव्हा आपण हे 7 ने 10.5 ला भागूयात तेव्हा भागाकार 7 1 7, इथे 7 1 7, 10 मधून 7 जेव्हा आपण सेपरेट करू त्यावेळेस 3 येतील. परंतु या ठिकाणी डेसिमल पॉईंट असल्यामुळे इथे आपल्याला डेसिमल पॉईंट आला म्हणजे 1 पॉईंट. आणि हा जेव्हा आपण 5 घेऊ तेव्हा 35 होतील. दॅट मीन्स 7 5s are 35 म्हणजे 1.5 हा याचा भागाकार येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळतील 22 गुणिले 1.5 गुणिले 10.5 ॲज इट इज. आता या ठिकाणी आपण सगळ्यांना जर
गुणाकार केला तर तो गुणाकार येणार आहे एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू 346.50 स्क्वेअर सेंटीमीटर. फक्त हा गुणाकार करताना थोडासा काळजीपूर्वक करा, कारण या ठिकाणी डेसिमल फ्रॅक्शन्स आहेत, दशांश अपूर्णांक संख्या आहेत, त्यांचे गुणाकार करताना दशांश चिन्ह काळजीपूर्वक योग्य त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 17.5 सेंटीमीटर हा सुद्धा 7च्या पटीतील संख्या आहे, त्यामुळे आपण याही ठिकाणी संख्या पायची जी किंमत आहे ती 22/7 घेणार आहोत. गिवन r is equal to 7.5 centimeter, it is the radius. Now formula for area of a circle is equal to again pi r square, that means 22/7 into 7.5 square. 7.5 square can be written as 22/7 into 17.5 into 17.5. आता या ठिकाणी पहा 7 1 7, 7 2 14, 17तून 14 गेले खाल्लेले 3 वरून घेतला 5, 7 5 35 म्हणजे 3.5 याचे आन्सर असणार आहे. दॅट मीन्स वी गेट एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 2.5 असणार आहे, 2.5 into 17.5. आणि या तिघांचा जर आपण काळजीपूर्वक गुणाकार घेतला तर तो गुणाकार मिळणार आहे एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 962.50 किंवा 5 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे 962.5 चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ असणार आहे, ज्याची त्रिज्या ही 17.5 सेंटीमीटर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये हा जो क्वेश्चन नंबर 1 दिलेला होता यामध्ये दिलेल्या सगळ्या त्रिज्या ज्या आहेत त्या 7च्या पटीतील संख्या होत्या, त्यामुळे आपण पायची किंमत 22/7 घेतली आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय r स्क्वेअर. आता आपण सेकंड जो क्वेश्चन आहे तो यापेक्षा थोडासा वेगळा पाहणार आहोत. तो सेकंड क्वेश्चन आहे एरियाज ऑफ सम सर्कल्स आर गिवन बिलो देन फाइंड देअर डायमीटर्स. म्हणजे आता आपल्याला त्या वर्तुळांची क्षेत्रफळ दिलेली असतील त्यावरून आपल्याला व्यास शोधायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण त्रिज्या शोधणार आहोत आणि त्याची दुप्पट करून आपण व्यास शोधणार आहोत. यामध्ये 3 एक्झाम्पल्स आहेत, पैकी 2 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट, एरिया ऑफ सर्कल इज 176 स्क्वेअर सेंटीमीटर, इट इज गिवन. Therefore in solution write first given things. Area of circle is equal to 176 square centimeter. Now formula for area of a circle is equal to pi r square. Its area is 176. Replace this by 176 and pi by 22/7. We get 176 is equal to 22/7 into r square. आता आपल्याला r स्क्वेअर ची सुरुवातीला किंमत काढायची आहे. 7 आणि 22 हे आपण पक्षांतरित करूयात. 7 हा छेदस्थानी आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल, तर हा मल्टिप्लाइड आहे, हा डिवाइड होईल. That means we get 176 into 7 divided by 22 is equal to r square. That means r square is equal to 176 into 7 divided by 22. जेव्हा आपण 22 ने याला डिवाइड करू तेव्हा तो जो भागाकार आहे तो भागाकार येणार आहे 8. 22 8 हे 176 असतात, म्हणून या ठिकाणी 8 येईल. 8 7 56. आता या ठिकाणी r square is equal to 56 मिळालेले आहेत. आपल्याला r ची व्हॅल्यू काढायची आहे. r ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला 56 चं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. And 56 is not a perfect square number, therefore we can write r is equal to square root 56. This is the radius of the circle. Now diameter is twice than that of the radius of the circle. म्हणजे व्यास जो आहे तो व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात diameter is equal to 2 into r, that means 2 into square root 56, that means 2 square root 56 centimeter is the diameter of the circle. म्हणजे या वर्तुळाचा जो व्यास आहे तो व्यास आहे 2 वर्गमूळ 56 सेंटीमीटर. नेक्स्ट यासारखेच एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर इज द एरिया ऑफ द गिवन सर्कल. दॅट मीन्स गिवन इज एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर. नाव आता या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, इथे एक क्षेत्रफळ दिलेलं होतं, त्यावरून आपल्याला रेडियस काढायची, म्हणून आपण क्षेत्रफळाचं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरतो आहोत. एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. Now, area of circle is given 394.24. That means 394.24 is equal to value of pi is 22/7 into r square as it is. या दोन संख्या आपण पक्षांतरित करूयात. 7 इकडे गेल्यानंतर या संख्येला गुणिले होतील तर 22 हे भागिले होतील. दॅट मीन्स आपल्याला मिळणार आहे r square is equal to 394.24 into 7 divided by 22. आता या ठिकाणी पहा डेसिमल पॉईंट असल्यामुळे हा डेसिमल पॉईंट आपण काढून टाकणार आहोत. डेसिमल पॉईंट नंतर या ठिकाणी 2 डिजिट्स आहेत, म्हणून याला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे या ठिकाणी डेसिमल पॉईंट जो आहे तो निघून जाईल. मग वरती आपण 100 ने मल्टिप्लाय करूयात आणि खाली सुद्धा 100 ने मल्टिप्लाय करूयात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 39,424 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इंटू 7 डिवाइडेड बाय 100 into 22.
आता या ठिकाणी पहा या दोघांचा भागाकार आपण करून घेऊयात. आर स्क्वेअर इज इक्वल टू या 22 न जेव्हा आपण 39,424 ला डिवाइड करू त्यावेळेस आन्सर असणार आहे 1792 इंटू 7 ॲज इट इज डिवाइड बाय 100. आता या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करून घेऊयात आणि त्याला 100 ने बघूयात, आपल्याला उत्तर मिळालं. किंवा या ठिकाणी याची जर स्प्लिटिंग केलं आपण तर 256 इंटू 7 जर केलं तर आपल्याला 1792 मिळणार आहे. म्हणजे 256 गुणिले 7 केल्यानंतर 1792 मिळतात. मग याचे आपण फॅक्टर्स पाडलेले आहेत. आता 256 म्हणजे हा 16चा वर्ग आहे आणि 7 गुणिले 7 हे आपण 7चा वर्ग असं लिहू शकतो आणि 100चं वर्गमूळ किंवा 100 हा 10चा वर्ग लिहू शकतो. तर जेव्हा आपण याचा स्क्वेअर रूट घेऊ तेव्हा 256चं स्क्वेअर रूट हे 16 मिळेल. 7 गुणिले 7 म्हणजे 49चं स्क्वेअर रूट हे 7 मिळेल आणि 100चं स्क्वेअर रूट हे 10 मिळेल. म्हणजे आर बरोबर मिळणार आहे आपल्याला 16 गुणिले 7 भागिले 10. आता 16 गुणिले 7 केलं तर आपल्याला ते मिळतील 112. 112ला जेव्हा आपण 10ने भागू तेव्हा दशांश चिन्ह एक हे आपलं लेफ्ट हँड साइडला सरकणार आहे. तो भागाकार येणार आहे 11.2. दॅट मीन्स रेडियस ऑफ दिस सर्कल इज 11.2 सेंटीमीटर. Now we want to find the diameter of the circle. We get diameter is equal to 2 into r. That means 2 into 11.2 centimeter. That means 22.4 centimeter is the diameter of the given circle, whose area is 394.24 square centimeter. ज्या वर्तुळाचं क्षेत्रफळ हे 394.24 चौरस सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाची त्रिज्या ही 11.2 सेंटीमीटर आणि व्यास हा 22.4 सेंटीमीटर असणार आहे. यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल तुम्ही घरी सराव म्हणून सोडवू शकता. यामधील तिसरा जो प्रश्न आहे तो काय आहे पहा. डायमीटर ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. देर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन. फाइंड द एरिया ऑफ द रोड. म्हणजे एक वर्तुळाकृती बाग असून त्या बागेच्या भोवती 3.5 मीटर रुंदीचा एक रस्ता आहे. त्या बागेचा व्यास जो आहे तो 42 मीटर असेल आणि रस्त्याची रुंदी जर 3.5 मीटर असेल तर आपल्याला फाइंड द एरिया ऑफ द रोड म्हणजे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ शोधायला विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण दोन सर्कल्स आपल्याला या ठिकाणी आढळतील. एक आतल्या बाजूने बागेचं सर्कल असणार आहे आणि त्याच्या कडेने बाहेरच्या बाजूने एक रोड आहे. त्याला आउटर सर्कल असं आपल्याला म्हणता येऊ शकतं आणि इनर सर्कलला आपण गार्डन असं म्हणणार आहोत. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल डायमीटर ऑफ द गार्डन इज 42 meters. Therefore, radius of the garden is suppose small r. It is half of the diameter, that means d upon 2, which is equal to 42 upon 2. That means radius of the garden or inner circle is 21 meters. म्हणजे आतील जे वर्तुळ आहे बागेचं त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे 21 मीटर. सिमिलरली विड्थ ऑफ द रोड आपल्याला दिलेली आहे. त्या रस्त्याची रुंदी दिलेली आहे 3.5 मीटर्स. त्यावरून आपल्याला आउटर सर्कल जे आहे रेडियस ऑफ द आउटर सर्कल लेट इट बी कॅपिटल आर. इट इज स्मॉल आर प्लस विड्थ ऑफ द रोड. म्हणजे बाहेरील वर्तुळाचं जी त्रिज्या आहे ती त्रिज्या म्हणजे आतील वर्तुळाची त्रिज्या अधिक त्या रस्त्याची रुंदी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाहेरील वर्तुळाची त्रिज्या जी आपण कॅपिटल आर मानलेली आहे ती शोधायची असेल तर आतील वर्तुळाच्या त्रिज्येमध्ये आपल्याला रस्त्याची रुंदी मिळवावी लागेल. दॅट मीन्स 21 प्लस 3.5 दॅट मीन्स 24.5 मीटर इज द रेडियस ऑफ द आउटर सर्कल. नाव area of the road is equal to area of the outer circle minus area of the inner circle. जर आपल्याला फक्त रोडचं रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर बाहेरच्या मोठ्या सर्कल मधून आपल्याला इनर सर्कल म्हणजे आतील जे सर्कल आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला वजा करावं लागेल. म्हणजे बाहेरच्या मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून आतील छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला वजा करावं लागेल. या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहूया. एरिया ऑफ आउटर सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. Here r should be capital because radius of the outer circle is assumed as capital R, minus area of the inner circle is pi into small r square. Now here pi is common, take it is common, that means pi in bracket r square minus capital R square minus small r square. Now put the values of pi, r square and r, capital R and small r. We get 22 upon 7 into value of
capital R, that means outer circle's radius is 24.5 square minus small r is 21, its square 21 square. Now take square of both the numbers, we get 22 upon 7 into 600.25 minus square of 21 is 441. Now subtract these two numbers, we get 22 upon 7 into 159.25. म्हणजे या दोघांची जी वजाबाकी आहे ती 159.25 मिळालेली आहे. जर आपण 7 ने याला डिवाइड केलं तर तो जो भागाकार आहे तो येणार 22.75. 7 दुणे 14 खाली राहिला 1 वरून घेतला 9, पुन्हा 7 दुणे 14 खाली 5 राहिली वरून 2 घेतले, पण दशांश चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी दशांश चिन्ह 7 7 49, 53 52 मधून 49 गेले खाली 3 वरून घेतला 5, 7 5 35. या पद्धतीने तुम्ही भागाकार करता तुम्ही करू शकता. आता 22 अपॉन 22 इंटू 22.75 यांचा जर प्रोडक्ट घेतला तर तो आपल्याला मिळणार आहे एरिया ऑफ द रोड, इट इज 500.5 स्क्वेअर मीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी उत्तम आकृती काढलेली नाही, आकृती आपल्याला काढता येऊ शकते. मी एक फिगर या ठिकाणी काढून दाखवतो तुम्हाला. सपोज दिस इज एक मिनिट, आपण दुसरं टूल या ठिकाणी घेऊयात. सपोज दिस इज अ गार्डन विच इज अ सर्क्युलर गार्डन, आणि याच्या भोवती आपला हा एक जो रोड आहे तो या रीतीने रोड आहे. मग ह्याची जी रुंदी आहे या रोडची, ती रुंदी आपली 3.5 मीटर सांगितलेली आहे, आणि या आतील बागेची, वर्तुळाकार बागेची त्रिज्या डायमीटर आहे ती 42 सांगितलेली आहे. मग जेव्हा आपल्याला बाहेरील वर्तुळाची त्रिज्या शोधायची होती त्यावेळेस आपल्याला हा जो स्मॉल आर आहे तो स्मॉल आर आणि या रस्त्याची रुंदी आपण यामध्ये एकत्र मिळवलेली आहे, आणि त्यामुळं आपल्याला बाहेरील वर्तुळ जे आहे ते बाहेरील वर्तुळाचे त्रिज्या जी आहे ती 24.5 एवढी आपल्याला मिळालेली होती. आता या वर्तुळाकार रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करायला लागते. या ठिकाणी तो आपण फॉर्म्युला लिहितो, म्हणजे आपल्याला आपोआप हा जो पोर्शन आहे रस्त्याचा त्याचं क्षेत्रफळ आपल्याला शिल्लक राहिलेलं दिसतं. म्हणून या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला यूज केला होता, तो म्हणजे एरिया ऑफ रोड इज इक्वल टू एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल. या ठिकाणी फक्त फिगर न काढता आपण हे मांडलेलं होतं. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, फक्त फॉर्म्युला आपण वापरला आहे एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. नाव लास्ट एक्झाम्पल आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये, ते म्हणजे 4th एक्झाम्पल. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट सर्कमफरन्स इज 88 सेंटीमीटर. म्हणजे ज्या वर्तुळाचा परिघ हा 88 सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सुरुवातीला वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढण्यासाठी त्रिज्येची आवश्यकता असते. ती त्रिज्या आपल्याला वर्तुळाच्या परिघावरून शोधावी लागणार आहे, कारण वर्तुळाचं परिघ आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी गिव्हन थिंग्स लिहूयात सोल्युशन मध्ये. सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 88 सेंटीमीटर. नाव फॉर्म्युला फॉर द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज 2 pi r. Now put the values of pi and circumference of the circle. 88 is equal to 2 into 22 upon 7 into r. या सगळ्या संख्या आपण पक्षांतरित करूयात पलीकडच्या बाजूला. हे 7 जे आहेत ते इथे डिवाइडेड आहे, तिकडे आल्यानंतर मल्टिप्लाइड होतील, तर हे दोन नंबर्स मल्टिप्लाइड आहेत r ला, ते डिवाइड होतील. दॅट मीन्स वी गेट r इज इक्वल टू 88 into 7 divided by 2 into 22. 22 into 2 हा 44 मिळेल, आणि 44 into 44 1 जार 44, 44 2 जार 88, म्हणजे 44 1 44, 44 2 88, म्हणजे 2 या ठिकाणी शिल्लक राहतील, आणि 2 गुणिले 7 केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे r इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. म्हणजे त्रिज्या जी आहे त्या वर्तुळाची ती त्रिज्या मिळालेली आहे 14 सेंटीमीटर. आता जर आपल्याला त्रिज्या माहिती असेल तर आपण त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ शोधू शकतो. Area of a circle is equal to pi r square. Now put the values of pi and r. That means 22 upon 7 into r is 14. Here square of r, that means 14 into 14. 7 1 7, 7 2 14, 22 2 44. म्हणजे या ठिकाणी शिल्लक काय राहील पहा, 22 2 44, आणि 44 आणि 14 यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार येणार आहे 616 स्क्वेअर सेंटीमीटर. दॅट मीन्स एरिया ऑफ द सर्कल whose circumference is 88 centimeter is 616 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे ज्या वर्तुळाचा परिघ हा 88 सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ हे 616 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे चौरस सेंटीमीटर आपल्याला मिळाले. म्हणजे या शेवटच्या एक्झाम्पल मध्ये आपण सर्कमफरन्सचा जो फॉर्म्युला आहे तोही फॉर्म्युला यूज केलेला आहे, आणि दुसरा फॉर्म्युला आपण वापरला आहे एरिया ऑफ अ सर्कल इट इज पाय आर स्क्वेअर. या दोन सूत्रांचा एकत्रितपणे विचार करून आपण 4th एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस
15.6 हा आपला संपलेला आहे, जो 2 सूत्रांवरती, 2 मुद्द्यांवरती आधारित होता, एरिया ऑफ अ सर्कल अँड सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. इथे आपला हा चॅप्टरही संपलेला आहे. 15 जो चॅप्टर आहे एरिया. नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.